जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकैटव छलनी देवी जय महिष विमर्दिनी जय चामुंड जय चंडमुंड भंडासुरखंडिनी जय सुरक्त जय रक्तबीज विड्डाल विहंडिनी जय निशुंभ शुंभ दलिनी भनिभूषण जय जय भानिनी सर्जा समर्थ शिवराज कहे देही विजय दे जय जगजननी देही विजय दे जय जगजननी। महाराष्ट्राची कुलदैवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी सर्वप्रथम साष्टांग दंडवत। स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई भली शोभली जास जाया जिजाई जिचे कीर्तीचा चंबू जंबू दीपाला करी सावली माऊलीसी मुलाला। स्वराज्याची प्रेरणा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ। कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे भूषण भानु कृसानु कहा कुमान प्रताप महितल पागे राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रन में अनुरागे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे। स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज। मौत भी डरी थी देख कर ये मौत का दावा है धरती को नाज था जिस पर ऐसा शेर शिवा का छावा है। स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज। संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी। संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नंतर गुरुवर्य मारोतराव महाराजांपर्यंत या तमाम संतांच्या चरणी मी आज या ठिकाणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिरावजी फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि या भारताला राज्यघटना देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियाच्या चौकात नेऊन पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या तमाम महापुरुषांच्या चरणी मी आज या ठिकाणी नतमस्तक होतो। मित्रांनो, 14 मे ही आपण शंभू रायांची जयंती मोठ्या थाटामाटा उत्साहामध्ये साजरी करत असतो, पण या ठिकाणी यावर्षी आपण एका महारोगानं सर्वजण ग्रस्त आहोत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। सर्वप्रथम मी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी घरीच राहा आणि सुरक्षित राहा, कारण या कोरोनाबद्दल आम्ही सर्वजण सतर्क असणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर संवाद साधण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगणार आहे। त्या 2-3 गोष्टी म्हणजे कशा असतात की ज्या आज मी आपल्याशी संवाद साधतोय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही माहिती देणार आहे, परंतु इतिहासाचं संशोधन हे नेहमी चालत असतं। मी आज एखादं जे वाक्य बोलतोय ते वाक्य कदाचित उद्या त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, कारण इतिहासामध्ये दररोज नवनवीन संशोधन येत असतात आणि नवनवीन गोष्टी बाहेर येत असतात। त्यामुळे आज जे बोलतोय मी ते आजच्या तारखेपर्यंत कदाचित खरं असेल, पण त्याच्यामध्ये काही उद्या बदलही होऊ शकतो। दुसरी गोष्ट, व्याख्यान ऐकण्याच्या अगोदर किंवा संवाद साधण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो ती गोष्ट म्हणजे माझ्या मुखातून जेवढ्या वेळेस यानंतर मराठा हा शब्द येईल त्याचा अर्थ काय घ्यायचा। तर मराठा कोणाला म्हणायचं, तर मराठ्याला तर मराठा म्हणायचंच, पण ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, ज्याला या स्वराज्याचं प्रेम आहे, त्या प्रत्येक व्यक्ती या महाराष्ट्रात राहणारा मराठाच आहे, अशी एक माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। त्यानंतर या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपण चरित्र किंवा संवाद साधत असताना चरित्राची माहिती घेत असताना मित्रांनो एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवा, या इतिहासामधला एखादा वाईट व्यक्ती वागू शकतो, व्यक्ती चुकू शकतो, परंतु त्या ठिकाणी त्या व्यक्तीमुळे आपण त्याची जात किंवा त्याचा धर्म हा चुकीचा असेल असं कधीही नसतं, कारण इतिहासामध्ये एखादा व्यक्ती चुकला म्हणून त्याचा संबंध धर्म किंवा जात चुकीची असेल असा कोणीही त्याचा अर्थ काढू नये। तर चला मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म जर आपण पाहिला तर तो 14 मे 1657 किल्ले पुरंदर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि जन्मापासूनच
छत्रपती शिवाजी महाराजांची जी ती घोडदौड आहे, म्हणजे 1657चा जर कार्यकाल पाहिला तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे आहे ते नुकतंच कुठंतरी उभरत आहे. आणि त्या ठिकाणी माँसाहेब सईबाईंच्या पोटी या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. परंतु सईबाईच्या बाळातपणापासूनच सईबाई हे आजारी आहे आणि सईबाईंचं दूध किंवा या मातेचं दूध शंभू बाळाला पुरत नसल्या कारणानं आमच्या माँसाहेब जिजाऊंनी कापूरहोळ गावच्या गाडे परिवारातील आमच्या एका माऊलीला त्या ठिकाणी आमच्या शंभू बाळाला दूध पाजण्यासाठी आणलेलं आहे. मित्रांनो, या माऊलीनं आपल्या अमृताच्या धारा आमच्या शंभू बाळासाठी दिल्या आणि आपलं धाराऊ हे नाव सार्थकी केलं. त्यानंतर जर पाहिलं तर जून 1659 छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि संबंध स्वराज्यावर एक मोठं संकट आलं. ते संकट होतं अफजल खानाचं. आणि हे संकट आलं असताना नुसतं स्वराज्यावरच संकट नव्हतं तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज कौटुंबिक दुःखातून सुद्धा जात होते. त्याच वेळेस आमच्या सईबाई साहेब या आजारी येतात. 5 सप्टेंबर 1659 सईबाई या आमच्या शंभू बाळांना आणि या स्वराज्याला सोडून गेल्या. पण तिथून पुढे त्या वेळेस संभाजी महाराजांचं वय जर पाहिलं तर अवघं 2 वर्ष, 2.25 वर्षाचं वय आहे. तिथून पुढची जर कार्यकाल पाहिली तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणामध्ये किंवा स्वराज्यासाठी लढाई करण्यामध्ये कधी प्रत्यक्ष प्रवेश झाला हे जर आम्ही पाहिलं तर 1640 ते 42 शिवाजी महाराज बेंगलोर या ठिकाणी आहेत. तिथून इकडे आल्याच्या नंतर म्हणजे वयाच्या किमान 12व्या वर्षापासून शिवाजी महाराजांचा राजकारणात प्रवेश झाला असं आपण या ठिकाणी मानू शकतो. परंतु संभाजी महाराजांचा जर प्रवेश या ठिकाणी आम्ही पाहिला तर वयाच्या 8व्या वर्षी स्वराज्यावर मिर्झा राजा जयसिंगाचं संकट आलं आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना नाईलाज असतो या मिर्झा राजा जयसिंगांसोबत तह करावा लागला. त्या तहामध्ये आमच्या स्वराज्याचे 23 किल्ले बहाल करावे लागले आणि त्याचबरोबर आमच्या छोट्याशा बाळ शंभूला 8 वर्षाच्या बाळ शंभूला त्या ठिकाणी ओलीस म्हणून पाठवावं लागलं. आता कुठला असे पिते असतील की जे आपल्या पोटच्या लेकराला त्या ठिकाणी ओलीस ठेवतील, पण छत्रपती शिवाजी महाराज होते ते त्यांना स्वराज्याच्या आणि संभाजी महाराजांच्या राजकीय दृष्ट्या हा निर्णय योग्य वाटला आणि शिवाजी महाराजांनी आपल्या बाळ शंभूला मिर्झा राजांच्या छावणीमध्ये पाठवलं. पहिला राजकीय प्रवेश. त्याचबरोबर 9 आग्र्याच्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजाला सोबत नेलेलं आहे. विचार जर केला मायबापांनो तर 66 दिवसाचा प्रवास आहे. वारा, ऊन, वादळ, पाणी, पाऊस, अनेक अडचणींना सामोरं जाऊन संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे या 66 दिवसाचा प्रवास करून ते आग्र्याच्या ठिकाणी पोहोचलेले. दिनांक 12 मे 1666 त्या दिवशी ऐन दरबारामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटकारलं आणि दरबार त्यागला बाणेदारपणे. छत्रपती शिवाजी महाराज दरबारातून बाहेर निघाले आणि बाळ शंभूला सुद्धा बाहेर आणलं. पण त्या ठिकाणी एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवावं लागते, 66 दिवसांचा प्रवास आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी 99 दिवस कैद आहेत. या 99 दिवसाच्या कैदेमध्ये आमच्या 9 वर्षाच्या संभाजी महाराजांवर जी जिम्मेदारी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिली ना ती बेमालूमपणे पार पाडली आहे. एकदम सुरळीतरित्या त्यांनी सगळे कामं व्यवस्थित केलेले. वापस आले शिवाजी महाराज. ज्यावेळेस बादशाच्या हातावर तुरी देऊन वापस निघाले ना त्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिणेकडे आले नाही, कारण औरंगजेबानं फरमान सोडलेलं होतं की जिथं हे 2 व्यक्ती दिसतील तुम्हाला त्या ठिकाणी पकडून आणा म्हणून. तर शिवाजी महाराज मथुरेमध्ये गेले आणि मथुरेमध्ये शिवाजी महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे काशीपंत आणि विसाजी पंत त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी आमच्या शंभूराजांना ठेवलं आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आले. शिवाजी महाराज राजगडावरती आलेत आणि जगातल्या कुठल्याही पित्याच्या नशिबी असं दुर्दैव आलं नसन आपल्याच पोटच्या मुलांचे अंत्यसंस्कार अंत्यविधी त्या ठिकाणी केलेत शिवाजी महाराजांना. आणि आल्याच्या नंतर सांगितलं राजगडावरती की शंभू बाळांचं वाटेतच निधन झालं. पण या पाठीमागची एक कारण होतं मित्रांनो की संभाजी महाराजांचा शोध थांबावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. त्या काशीपंत आणि विसाजी पंतांनी काही दिवसांनी आमच्या शंभू बाळाला सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणलं. जर पाहिलं ना इथं एक गोष्ट विचार करायची आहे मित्रांनो, औरंगजेबाला जर या काशीपंत आणि विसाजी पंतांना सांगितलं जरी असतं ना नुसतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आमच्या ताब्यात आहे तर मित्रांनो 7 पिढ्याचा उद्धार करील एवढी औरंगजेबानं संपत्ती दिली असती त्यांना. पण हे व्यक्ती बदलले नाही. स्वराज्यनिष्ठा त्यांची त्या ठिकाणी आम्हाला मानावीच लागेल.
आणि वापस आल्याच्या नंतर 9 वर्षाच्या नंतर तिथून पुढे 2-3 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना एकदम शांततेचं धोरण स्वीकारलेलं आहे. पण त्या धोरणात सुद्धा परत संभाजी महाराज औरंगाबादला गेलेले आहेत. पुढचा जर कार्यकाल पाहिला मित्रांनो, दिनांक 1670 पासून 74 पर्यंत, तर या कार्यकालामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी 1671 पासूनच स्वराज्याच्या कारभारामध्ये त्यांचा सहभाग आहे. पुढची जर कारकीर्द बघितली तर 6 जून 1674ला या म्लेंच प्रादशाहीमध्ये एक मराठा एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर उभ्या हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये एक किलकारी दुदुमल्या गेली. महाराज राजाधिराज दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय अशी किलकारी या उभ्या हिंदुस्थानामध्ये गाजली. आणि याच ठिकाणी एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवावी लागते, जसा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तसा संभाजी महाराजांचा देखील युवराज्याभिषेक झालेला आहे. आणि 1674 पर्यंत माझ्या शंभूबाळावर एकही आरोप नाहीये. एकाही ठिकाणी शंभूबाळ चुकले असं कुठेही वर्णन सुद्धा आम्हाला मिळत नाही. पण त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या नंतर मासाहेब जिजाऊंचं महापरिनिर्वाण आहे आणि मग त्यानंतर जे आरोप केले गेले ह्या घटनेच्या नंतरच केले गेलेले. संभाजी महाराजांचा जर कार्यकाल आम्ही पाहिला ना तर 1675ला जॉन फ्रायर म्हणतो की संभाजी महाराजांनी गोवळकोंडा भागानगर प्रांतावर स्वारी केलेली आहे आणि ही स्वारी करत असताना तिथून लूट घेऊन संभाजी महाराज वापस येते वेळेस बेलोल खान त्यांच्यावर डोळे लावून बसलेला होता, टपून बसलेला होता. पण या बेलोल खानाला देखील चुकवा देऊन आमचे संभाजी महाराज वेगळ्या मार्गाने निघाले आणि वाटेत येता येता चलत चलत त्यांनी हुबळी आणि रायबाग या 2 बाजारपेठा लुटल्या. हे जॉन फ्रायर वर्णन करतोय. पण त्यानंतर संभाजी महाराजांची कारकीर्द 1674 ते 76 मध्ये हे सगळे लढायांच्या उल्लेख आहेत. आणि आज आम्ही या ठिकाणी संभाजी महाराजांची जी बदनामी झालेली आहे मित्रांनो, त्या बदनामीमध्ये एक एक पात्र आम्ही बघितलं ना, त्या पात्राला कुठलाही आधार नाहीये. तुळसा काय, गोदावरी काय, थोरातांची कमळा काय, या पात्रांना कुठलाही ऐतिहासिक आधार नाहीये. मूळ गोष्ट काय झाली मित्रांनो, 1818ला एक बखर लिहिली गेली. त्या बखरीमध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येच्या नंतर जवळपास 125 वर्षांनी ती बखर लिहिल्या गेली आणि त्या बखरीमध्ये संभाजी महाराजांवर चुकीचं लिखाण केलं गेलं. त्या बकरीनंच खरं आमच्या संभाजी महाराजांना बदनाम केलं. मग याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं? ती बकर लिहिली मित्रांनो मल्हार रामराव चिटणीस या व्यक्तीनं. आता विचार जर केला ना तर मल्हार चिटणीसाचा बाप रामराव चिटणीस, रामराव चिटणीसाचा बाप विसाजी चिटणीस आणि विसाजी चिटणीसाचा बाप खंडोबालाल चिटणीस आणि खंडोबालाल चिटणीसाचा बाप बाळाजी अवजी चिटणीस. आता जर विचार केला ना तर या बाळाजी अवजी चिटणीसांना आमच्या संभाजी महाराजांनी राजद्रोहाच्या खटल्यामध्ये हत्तीच्या पायी दिलं म्हणून आपल्या खापर पंजोबांचा राग त्याने या बकरीमध्ये काढलेला आहे. इथे एक गोष्ट विचार करायची मित्रांनो की संभाजी महाराजांवर झालेले जे आरोप आहेत या टोटली आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यामुळे मी त्या आरोपांकडे आज जाणारच नाहीये. कुठल्याही पद्धतीची त्याच्यावर चर्चा करायची गरज नाहीये. का? कारण मी एका शब्दात सांगतो, कुठल्याही जे नावं घेतले, तुळसा असेल, गोदावरी असेल किंवा थोरातांची कमळा असेल, या नावाला कुठलाही संभाजी महाराजांच्या चरित्राशी ऐतिहासिक आधार नाहीये. पुढे जर आम्ही त्याच्यानंतर जर गेलो तर दुसरा एक आक्षेप आहे की संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोटात गेलेले आहेत. तर इथं मला एकच गोष्टी सांगतो मी मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या सगळ्याच मोहिमा या काही सगळ्यांना सांगून नसायच्या. काही मोहिमा ह्या गुप्त असायच्या. शिवाजी महाराज 1678 मध्ये ज्यावेळेस दक्षिणच्या स्वारीवरून वापस आले ना त्यावेळेस संभाजी महाराजांना त्यांनी गुप्त मार्गदर्शन करून दिलेर खानाच्या गोटात पाठवलं आणि शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच संभाजी महाराज वापस आले. तर शिवाजी महाराजांनी कर्नाटकामध्ये आपले बंधुराजे व्यंकोजी राजांना एक पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज उल्लेख करतात की आमच्या सांगण्यावरून संभाजी महाराज परत आले. आता आमच्या सांगण्यावरून परत आले म्हणजे काय? शिवाजी महाराजांनीच त्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं असेल
आणि त्यांना आता हे आपले सगळे तर्क आहेत, पण संभाजी महाराजांनी त्या कार्यकालामध्ये एकाही ठिकाणी उल्लेख करतील असा एक अपवाद जर आम्ही सोडला भूपाळगडाचा, तर त्याच्यानंतर कुठेही स्वराज्याला त्रास नाही. तर ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आणि जानेवारी 1680ची जी भेट आहे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची, त्या ठिकाणी सभासद बखर वर्णन करते की बहुत खलबत झाले. म्हणजे काय, पिता पुत्रांची भेट झाली आणि त्या ठिकाणी खूप अंतकरणातल्या अंतस्थ काही ज्या गुपित गोष्टी होत्या त्यांची चर्चा झाली, असं सभासद बखरीनं देखील वर्णन केलेलं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर जर आम्ही पाहिलं ना, तर या महाराष्ट्राचा सर्वात दुर्दैवी दिवस असा मानावा लागेल 3 एप्रिल 1680. आमचे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सर्वांना त्या दिवशी सोडून गेले, पण संभाजी महाराजांना ही खबर नाही पोहोचवली गेली. संभाजी महाराज त्या ठिकाणी पन्हाळ्यावर आहेत. ज्या वेळेस संभाजी महाराजांना खबर पोहोचली तोपर्यंत या रायगडावरील स्वार्थी मंत्र्यांनी एक कट रचला. त्या कटामध्ये सामील होते मोरोपंत पिंगळे, त्या कटामध्ये सामील होते बाळाजीरावजी चिटणीस आणि त्या कटामध्ये सामील होते रावजी सोमनाथ. या अशा सगळ्या स्वार्थी मंत्र्यांनी कट केला आणि त्या कटामध्ये काय निर्णय घेतला, तर संभाजी महाराजांच्या ऐवजी आमच्या राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं. त्याचं कारण आहे मित्रांनो, राजाराम महाराजांचं वय जर त्यावेळेस आम्ही पाहिलं ते केवळ 10 वर्षाचं आहे आणि राजाराम महाराज 10 वर्षाचे असल्यामुळे स्वार्थी मंत्र्यांनाच कारभार त्या ठिकाणी करता यावा. आणि संभाजी महाराज जर गादीवर आले तर त्यांचा परिणाम काय होईल, तर संभाजी महाराज विद्वान आहेत, संभाजी महाराज संस्कृत पंडित आहेत, संभाजी महाराज हे आपल्या डोक्याच्या वरचढ आहेत, त्यामुळे त्यांना गादीवर घेणं हे स्वार्थी मंत्र्यांना नकोसं वाटलं, म्हणून त्यांनी कट रचला. पण या ठिकाणी त्यांनी एक गोष्टीचा विचार केला नाही की कुठलंही सत्तांतर ज्यावेळेस घडवायचं ना, त्या ठिकाणी लष्कर सर्वात महत्त्वाचं असतं. आणि लष्कर हे होतं तर कुठे, हे लष्कर होतं मित्रांनो हंबीरराव मोहिते सरसेनापती. हे होते कोण, तर राजाराम महाराजांचे सख्खे मामा, सकल सौभाग्य संपन्न थोरल्या राणी सरकार सोयराबाईंचे सख्खे बंधू. आणि या ठिकाणी त्यांनी एक निरोप हंबीरराव मामांना पाठवला की आज आम्ही राजाराम महाराजांना गादीवर बसवून त्या ठिकाणी राज्य करण्याच्या, त्यांना गादीवर बसवण्याचा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे, तुम्हास काय वाटते तुम्ही कळवा. या हंबीरराव मोहिते मामा काही साधा माणूस नव्हता मित्रांनो. हंबीरराव मोहिते मामांनी आपली हयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये घातलेली होती. या हंबीरराव मोहिते मामांनी संबंध आपलं आयुष्य या स्वराज्यासाठी वाहिलेलं होतं. तो माणूस काय साधा नव्हता मित्रांनो. या व्यक्तीने एकच पत्र पाठवलं, त्या पत्रामध्ये एकच वाक्य त्यांनी सांगितलं. ते वाक्य आहे, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी आहेच. म्हणजे काय, तर तुम्ही या जशा नाण्याला 2 बाजू असतात तशा या पत्राला 2 बाजू होत्या मित्रांनो. एक विरोधी बाजू कोणती होती, ती बाजू जी होती, तू जिथं जिथं जाशील ना तिथं तिथं मी आहेच, म्हणजे विरोधी बाजू. आणि जी चांगली बाजू आहे ती कोणती होती, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी आहेच. म्हणजे काय, तर 2 बाजू. रायगडच्या स्वार्थी मंत्र्यांनी नेमकी वेगळी बाजू लक्षात घेतली आणि त्यांना वाटलं की हंबीरराव मामा आपल्या सोबत आहेत. मग चला संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी निघाले असे निघाले की त्यांना वाटेमध्ये पन्हाळ्यात जाताना त्यांनी कराडकडे वळले आणि कराडला हंबीर मामांची छावणी आहे. त्या ठिकाणी हंबीर मामांना जाऊन भेटायचं आणि हंबीर मामांना सोबत घ्यायचं. पण हंबीर मामांच्या जवळ ज्यावेळेस गेले ना मित्रांनो, त्यांनी उलटाच जाव पालटा केला आणि याच सगळ्या मंत्र्यांना कैद केलं आणि पन्हाळ्यावरती संभाजी महाराजांच्या समोर हजर केलं आणि सांगितलं, महाराज बघा शंभू बाळ, थोरले महाराज जाऊन अवघा 1 महिना झाला नाही आणि हे तुम्हाला कैद करायला निघाणारी हे हरामजाद औलाद यांना कैद करा. संभाजी महाराजांनी त्यांना कैद केलं. नुसतं कैदच केलं नाही, साखळबंद घालून तहखान्यामध्ये टाकून दिलं. आणि संभाजी महाराज त्यानंतर रायगडावरती आले. रायगडावरती आल्याच्या नंतर आपल्या सर्व मातांचं त्यांनी सांत्वन केलं आणि सांत्वन केल्याच्या नंतर स्वतःचं मंचक आरोहण करून घेतलं. त्यानंतर लगेचच पुढची एक मोहीम आहे जी बुऱ्हाणपुराची मोहीम आपण म्हणू. आता बुऱ्हाणपूरच काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली होती. इथं संभाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करतोय अशी हुल उठवली आणि लुटलं मित्रांनो बुऱ्हाणपूर. आता बुऱ्हाणपूर हे त्या काळचं सगळ्यात संपन्न शहर आहे. आणि बुऱ्हाणपूर, दुसरी एक महत्त्वाची घटना सांगतो तुम्हाला, बुऱ्हाणपूर म्हणजे साधं नाहीये. बुऱ्हाणपूर हे औरंगजेबाच्या एकदम काळजाचा खड आहे. औरंगजेब असं म्हणतो की बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ. सपाट बुऱ्हाणपूर लुटलं त्या ठिकाणी, 18 पुरे आहेत त्या ठिकाणी. आणि वापस येते वेळेस आमच्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं औरंगाबाद सुद्धा लुटलंय.
जे त्याच्या नावानं बसवलेलं होतं. आणि संभाजी महाराजांनी ती लूट आणल्याच्या नंतर संभाजी महाराज विचार करायला लागले आणि तिथून पुढे संभाजी महाराजांचा 16 जानेवारी 1681ला राज्याभिषेक आहे. पण मित्रांनो, इथे एक आम्हाला गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. संभाजी महाराजांचं उदार अंतकरण जर आम्ही पाहिलं ना, या सगळ्या कैद्यांना बाहेर काढलं आणि उदार अंतकरणाने माझ्या शंभू राजाने या सबंध राजद्रोह्यांना माफ केलं. खरं तर आम्ही इथं जर एक गोष्ट विचार केली ना, राजद्रोहाला शिवाजी महाराजांनी तुर्तास शिक्षा दिलेली आहे, पण संभाजी महाराजांनी उदार अंतकरणाने या सबंध व्यक्तींना माफ केलंय. खंडोजी खोपडेनं फितुरी केलती तर शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय कलम केलते, पण संभाजी महाराजांनी उदार अंतकरणाने यांना माफ केलं का? कारण हे सुधरतील. पण असं म्हणतात ना, पाण्यातली माशी जर बाहेर किती वेळेस काढून तिला स्वच्छ पाण्यानं धुतलं ना, तर तिचा वास कधी जात नाही. आमचे कबीरदासजी म्हणतात की नहाए धोए से क्या हुआ, जो मन मैले समाये, मछली सदा जल में रहे धोए बास ना जाए. अरे हे माणसं अशी होती. त्यानंतर बी संभाजी महाराजांना त्यांनी काय प्रेमानं वागले का ते स्वराज्याशी? अजिबात नाही. पुढचे 2 कट जर आम्ही पाहिले ना, एक कट केला पन्हाळ्यावरती, खुद आमच्या संभाजी महाराजांना विषप्रयोगातून मारण्याचा कट या स्वार्थी मंत्र्यांनी केला. त्याच्यामध्ये हेच माणसं आहेत. मोरोपंत पिंगळे फक्त त्या कोठडीमध्ये वारले म्हणून त्यांच्या मुलाला निळोपंताला संभाजी महाराजांनी पेशवाई दिली. अण्णाजी दत्तो सगळ्या कटाचा सूत्रधार, त्याला पूर्वी चिटणीशिप होती, त्यानंतर मुजुमदारी दिली. या सगळ्यांना परत त्या पदावर बसवलंय. पण इथं यांचे संभाजी महाराजांचे उपकार विसरून हे परत संभाजी महाराजांना त्रास द्यायला ह्या लोकांनी सुरुवात केली. नुसता त्रासच नाही मित्रांनो, हा संभाजी महाराजांना प्रत्यक्ष मारण्याचा कट केला. दुसरा कट केला काय तर अकबर महाराष्ट्रामध्ये चालून आलता. आता थोडासा मी या ठिकाणी अकबराचा सारांश सांगतो मित्रांनो. अकबर चालून आला, या स्वार्थी मंत्र्यांना अकबरापाशी गेले आणि अकबराला सांगितलं की बाबा आपण राज्याचे 2 विभाग करू, एक विभाग तुम्हाला देऊ आणि एक विभाग आम्हाला ठेवू. आणि दुसरा त्याच्यामध्ये काय कट होता की संभाजी महाराजांना आपण त्या ठिकाणी संपवण्यासाठी आम्हाला मदत करा अशा पद्धतीचा. पण अकबर आणि दुर्गादास राठोड हे दोघंही इमानदार माणसं होते. त्या दोघांनी देखील संभाजी महाराजांना याची खबर दिली आणि या राजद्रोह्यांना त्यांच्या हवाली केलं. मग मात्र संभाजी महाराजांनी या सगळ्या राजद्रोह्यांना बाळाजी चिटणीस, हिरोजी फर्जंद, त्याचबरोबर अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो या सर्वांना हत्तीच्या पायी दिलंय मित्रांनो, हत्तीच्या पायी दिलं. आता इथे एक अकबरांचा मला थोडासा सारांश सांगावा असं वाटतो. अकबर हा महाराष्ट्रात का आला याचा थोडासा आम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. आम्हाला अकबराची माहिती असणं आवश्यक आहे. अकबरानं स्वतःच्या बापाच्या विरुद्ध बंड केला मित्रांनो. अकबराचा बाप कोण तर औरंगजेब. या औरंगजेबाला 4 मुलं आणि 5 मुली आहे. शाहिदा आझम, शाहिदा मुअज्जम, शाहिदा कामबख्श आणि शहजादा अकबर हे 4 मुलं. झिनत उन्निसा, झेबुनिसा, झुकरुतुनिसा, मोरुनिसा आणि बद्रुनिसा या 5 मुली आहेत. याच्यातला सगळ्यात शेवटचं शेंडेफळ ज्याला आपण म्हणू मायबापांनो, तो शेवटचा मुलगा, याचं नाव अकबर. आता यानं आपल्या पित्याशी बंड का केला? त्याचं कारण आहे आपल्या खेडीत भाषेमध्ये किंवा आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये एक म्हण आहे, पेरलं तसं उगवतंय. पेरलं तसं उगवतंय म्हणजे काय? या औरंगजेबानंच काय केलं? आपल्या बापालाच कैद करून मारून गादीवर आला. ठीक आहे, औरंगजेबाने केलं, मग त्यानं कुठून शिकलं? त्याच्या बापानंही तेच केलं. शहाजहानच्या बापानंही तेच केलं. यांची ही सगळी जर आम्ही विचार केला ना, तर हे सगळे संस्कारांची जर मांदियाळी जर आम्ही पाहिली तर ही सगळी अशीच आहे. मग ज्या ठिकाणी बंड करून याला साथ कोणी दिली अकबराने तर दुर्गादास राठोड आणि त्यांच्या सगळ्या सबंध राजपूत सरदारांनी. आणि औरंगजेबाला पराभूत करायचं आणि दिल्लीच्या तख्तावर अकबराला बसवायचं ही सगळी योजना होती. पण औरंगजेब त्या काळामध्ये अजमेरच्या ठिकाणी आणि अजमेर जवळ हे सगळं सैन्य काही किलोमीटर अंतरावर समोरासमोर आलेलं आहे. पण औरंगजेब मित्रांनो कपटी होता, धूर्त होता, धर्मांध होता, पण औरंगजेब हा अत्यंत बुद्धिवान होता. ही गोष्ट आम्हाला मान्य करावी लागेल. समोरासमोर युद्ध आहे. औरंगजेब घाबरून गेलेला होता. औरंगजेब घाबरत होता त्या दुर्गादास राठोडला नाही, औरंगजेब घाबरत होता त्या अकबराला नाही, औरंगजेब घाबरत होता मित्रांनो तो 60,000 राजपूत करड्या फौजेला. ती फौज काही साधी नव्हती. राजपुतांची 60,000 फौज म्हणजे औरंगजेबाच्या जवळपास 2 लाख सैन्याला निपात करणारी ती फौज होती. पण औरंगजेब जसा कपटी होता ना, त्यानं बुद्धी चातुर्यावर सगळा डाव फिसकटून लावला. त्याने एक पत्र लिहिलं. पत्र कोणाला लिहिलं? आपला शत्रू झालेला स्वतःचा पोरगा अकबर. त्या अकबराला पत्र लिहिलं. त्या पत्राचा तर्जुमा सांगतो मी आपल्या भाषेमध्ये. काय सांगितलं त्याच्यामध्ये की बरं झालं तू त्या काफर राजपुतांना घेऊन इकडे आलास. आता इकडल्या बाजूनं मी आणि तिकडल्या बाजूनं तू, म्हणजे अडकित्यात सुपारी अडकल्यासारखं
या सबंध राजपूत सैन्याचा फडशा पाडून टाकू. आणि मित्रांनो, आणखीन एक त्यानं चातुर्य केलं. हे जे पत्र लिहिलं ना, हे पत्र औरंगजेबानं पाठवलं, पण ते पत्र अकबराच्या हाती न पडता ते पत्र दुर्गादास राठोड किंवा इतर सरदारांच्या हाती पडेल अशी व्यवस्था केली. आणि ते ज्यावेळेस पडलं ना, तर राजपूत सैन्यामध्ये सगळं गैरसमज झाला आणि सगळं राजपूत सैन्य पळायला लागलं. आणि अकबर जोरजोऱ्यामध्ये ओरडून सांगत होता की माझ्या वडिलांनी माझ्याशी साजिश केलेली आहे, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. उरले कोण तिथं? काही बोटाव मोजणे इतकं सैन्य आणि दुर्गादास राठोड आणि अकबर. पण हे जे तिथून निघाले ना, तर थेट महाराष्ट्रामध्ये आले. कारण या दुर्गादास राठोड आणि अकबर दोघांनाही माहिती होतं की औरंगजेबाच्या विरोधामध्ये आपल्याला आदिलशाही साथ देणार नाही, औरंगजेबाच्या विरोधामध्ये आपल्याला कुतुबशाही साथ देणार नाही. तमाम पाठबळ आहे त्यांच्याकडे, सैन्यबळ आहे, पण एकाचाही लाग नाही. कारण औरंगजेबाच्या विरोधामध्ये आपल्याला साथ देण्यासाठी असा या हिंदुस्थानामध्ये एकच मर्द आहे. त्या मर्दाचं नाव आहे सर्जा संभाजी. आणि संभाजी महाराजाकडे आले ते. संभाजी महाराजांनी आश्रय दिलाय त्यांना. नुसता आश्रय दिला नाही मित्रांनो, पालीजवळ सुधागड जो आहे ना, त्या किल्ल्याच्या जवळ त्यांना राहण्यासाठी सगळी व्यवस्था करून दिली. 300 घोडदळ, 400 पायदळ सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. आणि तिथं ठेवून संभाजी महाराज अकबराला जवळ ठेवून आपल्या राजकीय पटलावरच्या चाली खेळायला संभाजी महाराजांनी सुरुवात केली. आणि ज्या दिवशी संभाजी महाराजांनी अकबराची भेट झाली ना, त्याच दिवशी औरंगजेब बुरानपुराला येऊन पोहोचला. औरंगजेब बुरानपुराला येऊन पोहोचला आणि त्या ठिकाणी औरंगजेबानी त्या बुरानपुराला आल्याच्या नंतर अब्दुल लतीफच्या दर्ग्यापुढे नमाज पाडली. आणि नमाज पाडून प्रार्थना केली की या सबंध हिंदुस्थानामध्ये माझा एकछत्री अंमल व्हावा, अशा पद्धतीची त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि बुरानपुराहून ज्यावेळेस निघाला तो महाराष्ट्रात आला, आमच्या औरंगाबादला. आता औरंगाबादला जर जिथं आला ना, थोडासा इथं मला औरंगजेबाचा एक थोडासा तर्जुमा सांगावा असं वाटतो मित्रांनो. औरंगजेब म्हणजे कोण आहे? औरंगजेब जे महाराष्ट्रात चालून आला तो काही साधा माणूस नाही आहे मित्रांनो. औरंगजेबाचं सगळं जर साम्राज्य पाहिलं ना, स्वराज्याच्या एका सुभ्या एवढं नाही आहे. स्वराज्याच्या एका सुभ्या एवढं नाही आहे. त्याचा निस्ता जमीन महसूल 33 कोटी रुपयाचा आहे. त्याच्या निस्त्या सरदारांची संख्या 14,500 आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर पाहिलं ना आम्ही, तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे औरंगजेबाच्या एका सुभ्या एवढं आहे. आणि असा औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आलाय. कशासाठी आला याची कारण शिवाजी महाराजांपासून आम्ही इतिहास अभ्यासला तर लक्षात येतं. आणि तो चालून आल्याच्या नंतर त्यांनी जर आम्ही त्याची जर सीमा पाहिली ना, तर काबूलपासून इकडं बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून आमच्या भीमा नदीपर्यंत एवढं प्रचंड साम्राज्य आहे या औरंगजेबाचं. आला तो एकटा आला का? सोबत कोण कोण आणलंय? सोबत त्याचं जर सैन्य जर आम्ही पाहिलं ना मित्रांनो, त्या सैन्याचा उल्लेख इतिहासामध्ये आम्हाला ॲबे कॅरेनं केलेला आहे. तो सांगतो की 4 लाख पायदळ, 3 लाख घोडदळ, 50,000 उंट, 3,000 हत्ती, प्रचंड तोफखाना. आता मित्रांनो, 7 लाखाची फौज जरी आम्ही धरली, तात्काळ आम्ही समजून घेतलं की 7 लाखाची फौज आहे, ही नुसती लढाऊ फौज आहे मित्रांनो. या 7 लाखाच्या फौजेसाठी व्यवस्था करणारे बाजारबुणगी असतील किंवा स्वयंपाक करणारे, अनेक सहकारी करणारे, जर आम्ही त्या फौजेचा एकंदरीत व्यक्तींचा किंवा तमाम याचा आकडा जर काढला ना, ती कमीत कमी 10-15 लाखाच्या घरात जाईल. एवढी प्रचंड फौज घेऊन महाराष्ट्रावर औरंगजेब चालून आले. आणि औरंगजेब ज्या महाराष्ट्रावर चालून आला ना, सोबत कोण कोण आहे? सोबत जर आम्ही पाहिलं ना, तर 3 पुत्र आहेत त्याच्यासोबत. त्या पुत्रांचं नाव आहे अज्जम, त्या पुत्राचं नाव आहे मुअज्जम आणि तिसरा पुत्र कामबक्ष. याचबरोबर 2 नातू आहेत. ते नातूमध्ये मोइजुद्दीन आणि बेदार बख्त हे 2 नातू आहेत. आणि मग सरदार कोण कोण आहेत? त्याच्या फौजेमध्ये अनेक प्रकारचं सैन्य आहे. अरबी आहे, हफ्सी आहे, कझाकी आहे, उझबेकी आहे, पठाणी आहे, तुर्की आहे, काही मराठा सरदार सुद्धा आहेत. तर हे सगळं करत असताना औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला ना, त्याचे प्रसिद्ध सरदार कोण कोण आहेत? त्या सरदारामध्ये नाव जर आम्ही पाहिलं ना, तर असद खान आहे, शाबुद्दीन खान आहे, रहुल्ला खान आहे, हसन अली खान आहे, दाऊद खान आहे, तरबियत खान आहे, असे अनेक सरदार आहेत प्रचंड. हे सगळं वादळ ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आलं ना, एखादा साधा सुद्धा लेचा पेचा माणूस असताना माझ्या शंभू बाळांच्या जागेवर, शंभू महाराजांच्या जागेवर, तो मित्रांनो धसकी खाऊनच तो माणूस खचला असता. पण संभाजी महाराज आहेत ते धसकी खाणारे किंवा कोणाचं टेन्शन घेणारे. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे संभाजी महाराज नाही आहे.
संभाजी महाराज म्हणजे पराक्रमी छावा होता तो. या औरंगजेबाचा जर विचार केला ना मित्रांनो, औरंगजेब जसा पराक्रमी आहे मी सांगतोय, तसाच तो एकदम दुष्ट सुद्धा आहे. या औरंगजेबानं तख्त काबीज करण्यासाठी आपल्या जवळपास भावांना मारले, आपल्या पित्याला मारलेले, असे 32 नातेवाईक मारून औरंगजेब गादीवर आलेला आहे. आमचे कविराज भूषण ज्यांनी शिवाजी महाराजांवरती 2 ग्रंथ लिहिलेले, शिवराज भूषण आणि शिवाबावनी, त्याच्यामध्ये एका ठिकाणी कविराज भूषण वर्णन करतात या औरंगजेबाचं. काय वर्णन करतात तर किबले की ठोरबाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मनो मक्के आग लाई है, बड़ो भाई दारावा को पकड़ी के मार डारियो, मेहरव माई नाईमा को जाय सगी भाई है, खाई के कसम तूने मुराद को मनाई लियो, फेरिता उस 7-8 किनी ते ठगाई है, भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब, औरंग नाही नवरंगजेब, ऐसी है आणि ती करी तूने पातशाही पाई है. भूषण कवीजीनं एका छंदामध्ये सबंध सार बसवलाय. ते म्हणतात किबले की ठोरबाप म्हणजे काय, तुझा जे कुटुंब प्रमुख आहे तो शहाजहान, त्याला कैद करून मारलंस तू, तुझ्या वडिलांना आणि आपल्या भावांना सबंध त्यांना मारलंस आणि मारून गादीवर आलास, आणि तू औरंगजेब नाहीयेस, तू नवरंगजेब आहेस, तुझ्या अंतकरणामध्ये कपटाचे 9 रंग आहेत मित्रांनो, असं वर्णन कविराज भूषण करतात. आणि जर तसं पाहिलं ना, औरंगजेबाने बुरानपुराच्या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर अब्दुल लतीफचा दर्गा आहे. संभाजी महाराजांनी बुरानपूर लुटलं, याचं सगळ्यात टेन्शन औरंगजेबाला का आलं माहिती आहे का? औरंगजेबाचं मित्रांनो असं म्हणतात की माणूस आयुष्यातलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही. या औरंगजेबाचं पहिलं प्रेम त्या बुरानपुरामध्ये, त्याच्या 2 बहिणींचा जन्म तिथं बुरानपुरामध्येच होता, त्याच्या काही मुलांचा जन्मसुद्धा त्या ठिकाणीच आहे. आणि हे सगळं करत असताना औरंगजेबाचं बुरानपूर त्या ठिकाणी लुटल्या गेलं तर औरंगजेबाला टेन्शन येणं साहजिक होतं. औरंगजेब ज्या अब्दुल लतीफच्या दर्ग्याला नमाज पडायला जायचा ना, तर त्या ठिकाणी एक स्त्री होती, त्या स्त्रीच्या तो प्रेमात पडलेला होता. आणि हे सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून औरंगजेबाला बुरानपूर हे अतिशय प्रिय होतं शहर. त्याचे कारण काही आहेत, पण त्यातलंच हे एक कारण आहे. तर या संभाजी महाराजांनी त्या बुरानपुराला हात घातला आणि त्यानंतर औरंगजेबाने औरंगाबादला येऊन आपला भव्य दरबार भरवला. या दरबारामध्ये सबंध त्याचे सरदार हजर आहेत आणि दरबारामध्ये त्याची घोषणा पुकारल्या गेली मित्रांनो. ती घोषणा बी पुकारल्या गेल्याच्या नंतर सर्व सरदार सावधान झाले. ती घोषणा आहे, होशियार बा अदब बा मुलायजा होशियार, किबलाए दीन दुनिया आफ्ताब हिंदुस्तान, मेहताब मुगल सल्तनत तख्ते ताऊस हिंदुस्तान, अबुल मुजफ्फर मुइयुद्दीन मोहम्मद बादशाह गाजी आलमगीर औरंगजेब दरबार में पधार रहे है. आणि आज ते कदम औरंगजेब दरबारामध्ये चालत आला आणि औरंगजेबानं आपल्या सरदारांची सल्ला मसलत केली. कोणता असा किल्ला आहे पटकन जिंकण्यासारखा आहे. पहिल्या किल्ल्यावर मोहीम जी निघाली, ती मोहीम जर आम्ही पाहिली ना तर ती होती आमच्या रामसेजवर. आता रामसेज जर पाहिला ना मित्रांनो, शहाबुद्दीन खानला रामसेजवर पाठवलं मित्रांनो. शहाबुद्दीन खान त्या ठिकाणी गेला, बेजार झाला, पण शहाबुद्दीन खानला काही त्या ठिकाणी किल्ल्यावरती फतेह हासिल करता येत नव्हती. कंटाळला तो शहाबुद्दीन खान. अखेर त्याला औरंगजेबानं वापस बोलवलं, त्याच्या जागेवर बहादूर खानाला पाठवलं. बहादूर खान बी त्या ठिकाणी टकरून बेजार झाला, त्यालाही वापस बोलवलं. त्याच्या ठिकाणी कासिम खान किरमानीला पाठवलं, तोही बेजार होतोय. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं की माझा एक किल्ला जर माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला ना, तर औरंगजेबाला माझं स्वराज्य जिंकण्यासाठी 350 वर्ष लागतील. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी हा रामसेज किल्ला, एकच किल्ला औरंगजेबाच्या विरोधामध्ये मित्रांनो 5.5 वर्ष झुंजवलाय. हे सगळं यश कुणाचं? अरे कंटाळला औरंगजेब, वैतागला. त्याला कुठूनही खबर आली ना, ती सगळी अपयशाची, पराभवाचीच खबर त्याच्या कानावर पोहोचायला लागली. वैतागला, इकडून बघतोय तिकडूनही खबर अपयशाची, इकडूनही बघतोय तिकडूनही खबर अपयशाची. वैतागला. त्यानं आपल्या डोक्यावरचा किमोश काढला आणि खाली आदळला आणि प्रतिज्ञा केली, जोपर्यंत मी या संभाजीचा नाश करत नाही, त्याला नेस्तनाबूत करत नाही ना, तोपर्यंत माझ्या डोक्यावरती मी पगडी घालणार नाही. मित्रांनो, एवढं कंटाळायला, एवढं वैतागविलंय आमच्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाला. म्हणजे संभाजी महाराजांचं कर्तृत्व किती मोठं असेल. 9 लाखाच्या फौजेच्या विरोधात आमचे संभाजी महाराज लढतायत आणि 1 सुद्धा इंच जमीन या औरंगजेबाच्या कसाट्यामध्ये त्यांनी जाऊ दिलेली नाही. हे यश कोणाचं आहे?
हे यश आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. अनेक मावळे त्या ठिकाणी लढले. आणि मला या ठिकाणी एक कवितेचा एक ओळ आठवलंय की आमचे प्रत्येक ठिकाणी मावळे आमच्या प्राणपणानं झुंजत होते. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळातळातून खेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमुची कोणामा भयभीत करी. अरे औरंग्या, तुला वाटत असेल ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य एका क्षणामध्ये मी नेस्तनाबूत करतो, तर तू गलत विचार करत होतास. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीतल्या प्रत्येक पोराला स्वराज्याच्या हितामध्ये कसं लढायचं आणि कसं स्वराज्यासाठी मरायचं, ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत. या औरंगजेबाला वाटत होतं त्यानं दुसरी मोहीम, मी एकच मोहीम सांगणार आहे मित्रांनो, इथं दुसरी मोहीम काढली आपला पोरगा शहजादा मुअज्जम याच्या नेतृत्वाखाली, आणि त्याला साथ करण्यासाठी दिलाय दुसरा एक सरदार, त्याचं नाव आहे शहाबुद्दीन खान. आता हा शहाबुद्दीन खान याला एका बाजूनं पाठवलंय आणि आपला पोरगा मुअज्जम याला एका बाजूनं पाठवले. ही आहे कोकण मोहीम. मुअज्जमनं बेळगावच्या बाजूनं जायचं आणि कोकणातून उत्तरेकडून दक्षिणेकडे यायचंय आणि इकडून पुण्यामार्गे या शहाबुद्दीननं कोकणात उतरायचं. म्हणजे इकडून शहाबुद्दीन आणि तिकडून मुअज्जम, दोन्हीच्या मधामध्ये कोकण पूर्ण आपल्या ताब्यात घ्यायचा, अशी ही मोहीम. या मुअज्जम सोबत किती सैन्य आहे मित्रांनो, तर ते सैन्य 40,000 घोडदळ आहे, 16,000चं पायदळ आहे, असंख्य तोफा आहेत, 1900 हत्ती आहेत, 600 उंट आहेत. त्याची जर नोंद पाहिली आम्ही तर एवढं सगळं असताना आता एकच गोष्ट मला याच्यातून सांगायची की औरंगजेब विजयाला किती तरसला होता. आता ही सगळी मोहीम चालू झाल्याच्या नंतर आमचे संभाजी महाराज तिकडं बारदेश आणि साष्टीमध्ये पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये तिथं लढा चालू आहे. संभाजी महाराजांना जसं कळालं तसं कलशजींना सांगितलं त्यांनी की कवी कलश यांना मुअज्जमवर पाठवलेलं आहे आणि संभाजी महाराज रायगडाकडे आलेले. तर रायगडाच्या परिसरामध्ये हा जो शहाबुद्दीन खान आहे तो चालून आला, पण त्याला कुठल्याही पद्धतीचा फायदा काहीच नाही, यश काहीच नाही. हे फक्त एक खेळ निजामपूर नावाचं या शहाबुद्दीननं जाळलं किंवा त्याला थोडासा त्रास दिला आणि ही खबर औरंगजेबापर्यंत पोहोचली. आता ही खबर औरंगजेबापर्यंत पोहोचल्याच्या नंतर औरंगजेबाला एक खेळ नुसतं जाळलं कोणी, या शहाबुद्दीन खाननं, तर इतका आनंद झाला मित्रांनो, या औरंगजेबानं या शहाबुद्दीन खानला गाझीउद्दीन बहादूर पदवी दिली आहे. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की औरंगजेब विजयासाठी किती तरसला होता. आणि आमच्या संभाजी महाराजांनी त्याला डोक्यावरचा किमोंश काढायला लावला होता. 6 वर्ष 6 महिने आणि वरी काही 20-25 दिवस जर आम्ही पकडले तर जवळपास 6.5 वर्ष औरंगजेबाला बोडक्या डोक्यानं हिंडविलंय आमच्या संभाजी महाराजांना. एवढं यश कोणाचं आहे? इथं जर आम्ही पुढचा विषय घेतला ना तर औरंगजेबाचा हा जो मुलगा आहे मुअज्जम, तो त्या दक्षिणेच्या बाजूने जसा चालत आला ना, तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमचे मराठे गनिमी काव्यानं युद्ध लढत होते. मराठे त्याच्यावर चालून गेले नाहीत, त्याची रसद येत होती सुरतेवरून. ती रसद जहाजानं समुद्र मार्गाने यायचे आणि आमच्या मराठी सैनिकांनी त्याची जी रसद आहे ती समुद्र मार्गे लुटायची. तर इथं या मुअज्जमच्या सैन्याला अन्नाचा तुटवडा पडायला लागला. त्यात दुष्काळ आणि रोगराई अनंत पसरल्या गेली. मित्रांनो या ठिकाणी जर आम्ही वर्णन जर पाहिलं ना तर असंख्य त्या ठिकाणी जनावरे मरायला लागली, असंख्य सैन्य त्या ठिकाणी मृत्युमुखी पडायला लागलं. कारण त्या ठिकाणचा जो सरदार आहे त्या सरदारांनी आम्ही जर पाहिलं ना तर खाफी खान त्या ठिकाणी वर्णन करतोय की 4 रुपये देऊन 1 शेरभर गव्हाचं पीठ सुद्धा मिळणं मुश्किल झालं. एवढी बेकार अवस्था या सैन्याची झालेली आहे आणि त्याला वापस सुद्धा येणं या मुअज्जमला शक्य होत नव्हतं. तर औरंगजेबानं दुसरा एक सरदार त्याच्या मदतीला पाठवला आणि वापस बोलवलं. विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो, संभाजी महाराज एकाच वेळेस सिद्ध्यांशी लढताय, पोर्तुगीजांशी लढताय, इंग्रजांना तर त्यांनी सुरुवातीला जर पाहिलं आम्ही तर इंग्रजांशी एक तह झालेला आहे, परंतु अधूनमधून इंग्रज सुद्धा छुप्या मार्गाने मदत करतच होते. हे सगळं जर आम्ही पाहिलं ना तर एका ॲट ए टाइम आमचे संभाजी महाराज अनेक शत्रूंना तोंड देत आहेत. आणि संभाजी महाराजांचे इतर जर गुण पाहिले मित्रांनो आम्ही तर संभाजी महाराजांचे अनेक ठिकाणी जर पाहिलं ना तर तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत आमचे संभाजी महाराज, तरुणांच्या गळ्यातले ताईत.
तरुणांना एक एक किल्ला जर आम्ही पाहिला ना तर एकच उदाहरण सांगतो आणि ते 1688च्या दरम्यानचं उदाहरण आहे. आमचे ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर सदाशिव शिवदे यांच्या ज्वलन तेजस संभाजी महाराज या ग्रंथामध्ये पान नंबर 308 वर एक त्यांनी सुंदर प्रकारे वर्णन दिलेलं आहे. सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरती सिद्ध्यांनी आक्रमण केलं मित्रांनो, आणि हे आक्रमण केल्याच्या नंतर अनेक दिवस तो किल्ला लढवला, पण त्या किल्ल्याचा सरदार जो होता तो आसलोजी नावाचा होता. या सरदाराला त्या सिद्ध्यांनी फितुरीने लाच देऊन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होता. आणि हा किल्ला लढता लढता त्या ठिकाणी एक 16 वर्षाचा पोरगा होता, एक 16 वर्षाचा तरुण, 25 भालायुद्धांचा नाईक असणारा हा 16 वर्षाचा तरुण, याला ज्यावेळेस तो पथकावरती होता, या पथकावरती कळाल्याच्या नंतर हा 16 वर्षाचा तरुणाला कळालं की किल्ला आपला किल्लेदार ताब्यात देतोय. का? कारण त्याला कारण आहे लाच. या सिद्ध्यांनी लाच दिलेली आणि लाचेमुळे तो किल्ला ताब्यात जातोय. पण हा 16 वर्षाचा तरुण 25 भालायुद्धांचा नाईक असणारा हा तरुण पेटून उठला, आणि पेटून उठलेला तो तरुण डायरेक्टली त्यांनी या किल्लेदाराला कैद केलं आणि संभाजी महाराजांना निरोप पाठवला. आणि सिद्ध्याला खाडीत उतरून सिद्ध्याच्या नाकावर टिचून सिद्ध्याला टक्कर दिली आणि सिद्ध्यांनी त्या 16 वर्षाच्या तरुणाला कैद केलं मित्रांनो. पण हा तरुण काय साधा सुद्धा नव्हता, त्यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयामध्ये ठेवलेले होते. त्यानं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयामध्ये ठेवलेले होते. मला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये एक डायलॉग आठवतो मित्रांनो, हृदयामध्ये संभाजी आणि पाठीवरती शिवाजी घेऊन आम्ही फिरणारे मावळे आहोत, आणि नाव ठेवलंय भंडारा, उधळला तरी येळकोट आणि मेलो तरी येळकोटाच, असा जो डायलॉग आहे त्या ठिकाणी मला आठवला मित्रांनो. तो डायलॉग एवढा आवडला आणि आज इथं मला सांगावं असं वाटतो, हा 16 वर्षाचा पोरगा सिद्ध्यांच्या कैदेत पडला, पण सिद्ध्याच्या कैदेवरून 30 फुटाच्या भिंतीवरून उडी मारून सिद्ध्याला लाथाडून तो परत आपल्या किल्ल्यामध्ये आला आणि संभाजी महाराजांच्या बाजूने त्यानं असा पराक्रम गाजवला मित्रांनो की सिद्ध्याला वापस पाठवलं. आणि संभाजी महाराजांनी देखील या सुवर्णदुर्गाची किल्लेदारी या पोराला दिली. 16 वर्षाचा पोरगा आहे मित्रांनो. 1688ची घटना आहे. आमचे संभाजी महाराज ज्यावेळेस गादीवर आले ना, स्वराज्याचे छत्रपती झाले, त्यावेळेस हा पोरगा केवळ 10 वर्षाचा आहे. 10 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत उभ्या नेत्रांनी माझ्या राजाचं कर्तृत्व ते उभ्या डोळ्यांनी बघत होता, आणि या राजासाठी तो आपले प्राण द्यायला तयार झाला. म्हणजे या राजाचं कर्तृत्व त्यानं उभ्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं, आणि त्याला माहित होतं की माझ्या राजासाठी मला जीव द्यायचा आहे, आणि या राजासाठी तो झटला. या मुलाचं नाव आहे मित्रांनो कान्होजी आंग्रे. त्याच्या पराक्रमाचा श्री गणेशा माझ्या संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं, संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झाला. अरे किती तरुण प्रेम करायचे आमच्या संभाजी महाराजावर, हे एक उदाहरण काफी आहे मित्रांनो, एक उदाहरण. त्याचबरोबर एक जर विचार केला ना, तरुण कुठल्याही देशाची जर कुठल्याही राज्याची आम्ही जर कर्तृत्वनिष्ठा जर पाहिली ना, तर ती त्या राज्याचा किंवा त्या देशाचा तरुण कशा पद्धतीनं देशभक्त आहे, कशा पद्धतीनं स्वराज्य भक्त आहे, हे आम्हाला बघावंसं लागेल. ह्या जर गोष्टी पाहिल्या ना, संभाजी महाराजांची एक एक गोष्ट आम्ही पाहिली ना, संभाजी महाराजांचा स्त्रीविषयी निकोप दृष्टिकोन जर पाहिला, संभाजी महाराजांनी घोड्याच्या पाठीला सिंहासन बांधून असंख्य ठिकाणी ते जात राहिले आणि स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती दिला मित्रांनो, तर श्री सखी राज्ञी जयती आमच्या राणी साहेब, आमच्या मासाहेब सईबाईंच्या हाती तो कारभार दिलाय. आज आम्ही स्त्री पुरुष समानता म्हणतोय मित्रांनो. आज आमच्या अनेक महापुरुषांनी स्त्री पुरुष समानतेसाठी प्रयत्न केलाय. आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर महात्मा ज्योतिरावजी फुले अशा अनेक महापुरुषांनी स्त्रीविषयी अनेक गोष्टींची सुधारणा केलेली आहे. पण या सुधारणा त्यांच्याही अगोदर माझ्या संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार आमच्या येसू मासाहेबांपाशी दिला. त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मासाहेब जिजाऊ. मी सुरुवातीलाच सांगितलं की जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई, भली शोभली जास जाया जिजाई. मासाहेब जिजाऊंचं कर्तृत्व आणि त्याच कर्तृत्वामध्ये आमच्या संभाजी महाराजांचं सगळे संस्कार मासाहेब जिजाऊंचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे माझ्या या शंभू बाळावर झालेले आहेत. वयाच्या 14व्या वर्षी माझ्या संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिलेत. संस्कृतमध्ये बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात आणि त्याच्यानंतर 3 ग्रंथ दुसरे लिहिलेत. आमचे संभाजी महाराज
श्री गणेशाचं वर्णन काय करतात तर पद पद पत्र समचरण जंग जिमी कनक कर मकर नाभी ललित गभीर उदर लंबित विशाल वर उर धीर गाती मंजुचारी कर देत चारी पर एक दंत अरुछुंड लशत हरिजात सकल मल अति नयन चारु ढाली फलक श्रवण शीस छबिसो मडत ज्ञान होत अज्ञान केसो गण नायक गुण पडत। अरे भगवान गणेशाचं एवढं सुंदर वर्णन आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी केलंय। अहो केशव पंडितांनी आमच्या स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचं चरित्र लिहिलंय, राजाराम चरितम। त्या चरित्रामध्ये केशव पंडित राजवंश वर्णनामध्ये संभाजी महाराजांचं वर्णन करतात। ते वर्णन करताना काय म्हणतात, तस्य संभाजी केन भ्रातारेन ज्वलन ज्वलन तेजसा। अरे या राजाराम महाराजांचा एक बंधू होता, तो कसा होता तर ज्वलन ज्वलन तेजस म्हणजे जळजळीत तेजासारखा एक आमचा राजाराम महाराजांचा एक भाऊ होता, तो छत्रपती संभाजी महाराज। एका शब्दामध्ये मित्रांनो माझ्या संभाजी महाराजांचं सगळं कर्तृत्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे। संभाजी महाराजांची देशभक्ती, संभाजी महाराजांचा स्त्रीविषयी निकोप दृष्टिकोन, संभाजी महाराजांची मातृपितृभक्ती। अरे काय एका एका ठिकाणी जर वर्णन केलं ना, आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल देऊन पित्यानं जसे संस्कार दिलेत ना, त्या संस्काराने आयुष्य माझे संभाजी महाराज चाललेत। महाबळेश्वरकर शास्त्रींना दिलेल्या दानपत्रात आमचे संभाजी महाराज म्हणतात, राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य। म्हणजे माझ्या वडिलांनी जे कामं केलेले आहेत ना, ज्या कामाची पूर्तता, जे स्वराज्य दीन दलितांच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी हे स्वराज्य निर्माण केलं ना, त्या स्वराज्यासाठी त्याचं रक्षण करणं आणि त्याचं संवर्धन करणं हेच माझं अगत्य कर्तव्य आहे। अहो संभाजी महाराजांनी इंग्रजांच्या तहामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की माझ्या वडिलांच्या वेळी जो शिरस्ता आहे तोच मी पाळीन, असे संभाजी महाराज। पण मित्रांनो, जसे संभाजी महाराजांकडे चांगले माणसं होते तसेच काही फितूरच सुद्धा झालेले आहेत। या फितुरांनी अनेक त्या ठिकाणी औरंगजेबांनी शेवटचं हत्यार 1686 आणि 87ला त्यांनी एका वर्षामध्ये आदिलशाही, एका वर्षात कुतुबशाही खालसा केली। एवढा बलाढ्य औरंगजेब, तिथला एक सरदार त्याने जवळ बोलवला, तोही फितुरीनं, त्याचं नाव होतं शेख निजाम हैदराबादी, त्याचंच नाव मुकरब खान। आणि या मुकरब खानाला आपल्या बाजूला घेतलं आणि या मुकरब खानाला 25,000ची फौज देऊन मित्रांनो पन्हाळा प्रांतामध्ये कोल्हापूर विभागामध्ये पाठवलं। आणि हे सगळं करत असताना आमच्या संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी एक जेदे शकावलीमध्ये नोंद मिळते मित्रांनो, संभाजी महाराज खेळण्यावरती गेले, त्याची नोंद आहे की संभाजी महाराज खेळण्यावरती गेले आणि शिर्के पारखे झाले म्हणून अशी एक नोंद आहे। त्यानंतर संभाजी महाराज खेळण्यावरती गेले। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते मित्रांनो, आमच्या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही व्यक्तीनं संभाजी महाराजांना पकडून दिला असा कुठलाही पुरावा नाही आहे। कारण ज्या गोष्टीचा पुरावा नाही अशा गोष्टी बोलू नये आणि त्या गोष्टीबद्दल विचारही करू नये। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते मित्रांनो, या मुकरब खानाने आमच्या संभाजी महाराजांना दक्षिण कोकणामध्ये संगमेश्वर या ठिकाणी पकडलं। त्या ठिकाणचे काही जर असल संदर्भ जर पाहिले ना तर काफी खानानं वर्णन केलेलं आहे, मुकरब खानानं आपले विजेसारखे चपळ आणि सत्य बोलणारे हेर कोल्हापूरच्या संबंध आणि त्या प्रांतामध्ये पेरून ठेवलेले होते, असं काफी खान वर्णन करतो। दुसरा एक जर संदर्भ पाहिला आम्ही मित्रांनो तर तो संदर्भ आहे औरंगजेबानं असद खानाला पत्र पाठवलेलं आहे। त्याच वेळेमध्ये औरंगजेब असद खानाला लिहितो, काय लिहितो की दक्षिणचा तो जमीनदार म्हणजे संभाजी महाराज हे खेळण्याकडे गेलेत आणि तिकडे जाण्याचं कारण काय तर शिर्क्यांशी भांडण देणं आहे। परंतु आणि तू या मुकरब खानाला सांग की त्यांना म्हणजे त्या तिकडे गेलेले आहेत त्याला खबर दे, अशा संदर्भाचं एक पत्र आहे। ते पत्र निघाल्याच्या नंतर आम्हाला लक्षात येतं कोल्हापूर ते संगमेश्वर 45 कोसाचं अंतर आहे मित्रांनो। आमचे संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आले, त्यांचा तिथं येण्याचा पाठीमागचा एक उद्देश काय असावा असा एक तर्क जर आम्ही पाहिला ना तर संभाजी महाराजांना खेळण्यावरून रायगडाला जायचं असेल आणि रायगडाला जाण्यासाठी त्यांना जो मार्ग आहे संगमेश्वर आणि महाड मार्गे या ठिकाणी त्यांना जायचं असेल, त्या हिशोबाने ते संगमेश्वरला आले आणि मुकरब खान दौड करून आला आणि आमच्या संभाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांनी दस्त केलं। या ठिकाणी जर मला एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की संभाजी महाराजांना त्या ठिकाणी दस्त केलं तर 3,000ची अंदाजे फौज असेल त्या ठिकाणी, असे इतिहासकार जयसिंगराव पवार अंदाजा सांगतात। आणि त्याचबरोबर संभाजी महाराजांकडे अवघे 500 ते 600 भालायत असतील आणि या ठिकाणी घणाघाती लढाई झाली। आमच्या स्वराज्याचे सरसेनापती मालोजी घोरपडे त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेले आहेत। त्या ठिकाणी खंडोबालाल चिटणीस आणि यांचा संताजी जे मुलगा होता तो मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे।
परंतु या ठिकाणी कदाचित संभाजी महाराजांनी या दोघांना एका बाजूने जाण्यासाठी सांगितलं असताना आणि संभाजी महाराज एका बाजूने निघण्याच्या प्रयत्नात असतील, पण त्या ठिकाणी कवी कलश आणि संभाजी महाराज या महाराष्ट्राचं उभं दुर्दैव आहे मित्रांनो, त्या ठिकाणी या मुकरब खानाच्या तावडीमध्ये सापडले आणि तिथून 3 फेब्रुवारी 1689ची घटना आहे मित्रांनो. तिथून पुढे जर पाहिलं ना तर बहादूरगडापर्यंत या मुकरब खानाने आमच्या संभाजी महाराजांना नेलं. तर 350 ते 350 किलोमीटर अंदाजा ते अंतर असेल. 3 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारीला औरंगजेबाची छावणी त्या ठिकाणी बहादूरगडा जवळ आलेली होती आणि बहादूरगडामध्ये 15 फेब्रुवारीला संभाजी महाराजांना दरबारामध्ये हजर केलं. वाटत जर आम्ही पाहिला ना तर त्या छावणीमध्ये प्रवेश केल्यापासून संभाजी महाराजांच्या हातोनात हाल आणि विटंबना केलेली आहे. तख्ता खुला काय चढवला, विदूषकाची वस्त्र काय घातलेले आहेत, म्हणजे असे काही छळ केले मित्रांनो. अंतःकरण साक्षात कालवंत पिळून येतं, अंतःकरण भरून येतं. हे वर्णन माझ्याशी करणं शक्य नाही, पण थोड्या थोड्या गोष्टी सांगतोय मित्रांनो, थोड्या गोष्टी सांगतोय. संभाजी महाराजांना समोर हजर केलं मित्रांनो आणि हजर केल्याच्या नंतर आमच्या शंभूबाळांना संभाजी महाराजांनी या औरंगजेबाला उभ्या हिंदुस्थानाच्या बादशाला ताजीम करण्यास नकार दिलाय. ताजीम म्हणजे मुजरा करण्यास. अरे का झुकल माझ्या राजा त्यांच्या समोर, का झुकल? ज्यानं आपला बाप मारला ज्या औरंग्याने, ज्यानं आपला पोरांना पोरगा सुलतान मोहम्मद त्याला खलास केलं. अरे औरंग्या, तू धर्मांध होतास, तुझ्या पुढे का झुकावं माझ्या राजानं? बाणेदारपणे माझ्या राजानं झुकण्यासाठी नकार दिला. अरे माझा राजा झुकला असताना कुलस्वामिनी आई तुळजाभवानी पुढे झुकला असता. अरे माझा राजा झुकला असताना मासाहेब जिजाऊ समोर झुकला असता. अरे माझा राजा झुकला असताना तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकला असता. अरे औरंग्या, तुझी झुकण्याची लायकी नव्हती. माझा राजा तुझ्या समोर कधी झुकला नाही आणि झुकणार सुद्धा नव्हता. औरंगजेबाला राग आला. औरंगजेब तख्ताच्या खाली उतरला. तो खुश सुद्धा झाला होता, कारण दक्षिणेचा संभाजी त्याच्या तावडीत सापडलेला होता. औरंगजेब खाली उतरला आणि औरंगजेबाने खाली गुडघे टेकून नमाज पाडायला सुरुवात केली मित्रांनो. खाफी खान, माफ करा, साकी मुस्तेद खान नावाचा एक त्या ठिकाणी उपलब्ध आहे सरदार, त्यानं लिहून ठेवलंय, खुला गोशा जबर आसमाने बरीन हनुज अस्तवा जो सरस बर जमीन. याचा अर्थ काय? अरे ज्या बादशाच्या मुकुटाचं टोक आकाशाला भिडले असा सम्राट बादशाह आमच्या संभाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालाय. आणि त्या ठिकाणी कवी कलशजी सोबत आहेत आणि कवी कलशजींना संभाजी महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं आणि कवी कलशजींनी सांगितलं, कवीजी आपण कवी आहात, सोचतोय का काही या प्रसंगावर? आणि अरे कवी तो काही साधा कवी नव्हता, हाडाचा कवी होता, हाडाचा कवी. त्या कवीने सुद्धा तुर्तास तोंडामधून एक छंद बाहेर काढला, यावन रावण की सभा शंभू बंदेव बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग जो रवी सारी लकतही खदेव तो होत बदरंग तेव्हा तू तेज निहार के तखत तेजो औरंग. अरे काय म्हणलेत कविराज आमचे, रावण औरंग दरबारी तसाच ठाकशी तू मराठ्यांच्या पंच प्राणा, दिव्य मुहूर्त नखरा नजाकत पाहुनी झुकली दिल्ली, राजन तुमच्या साठी औरंग्या तख्त उतरून येई खाली. अरे औरंगजेबाला सुद्धा तख्तावरून खाली उतरायला लावलं. अतिशय हाल करून माझ्या संभाजी महाराजांनी त्यांनी त्या दिवशी वापस कैदेमध्ये टाकलं आणि कैदेत त्यांनी एक सरदार पाठवला. त्या सरदारास थ्रो 2च प्रश्न माझ्या संभाजी महाराजाला त्यांनी विचारले. ते प्रश्न म्हणजे होते, तुझे कोण सरदार आम्हाला सामील आहेत, तुझे कोण सरदार, माझे कोण सरदार तुला फितूर झालेले आहेत आणि तुझा सबंध खजिना कोण्या गडावरती ठेवलेला आहे. हे 2च प्रश्न त्या ठिकाणी विचारले. पण संभाजी महाराजांनी हे 2 प्रश्नाचं उत्तर तर दिलंच नाही, पण त्या ठिकाणी औरंगजेबाला एकदम घाण शब्दामध्ये त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी त्याला, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे शब्द वापरलेले आहेत. आणि हा सरदार वापस गेला आणि औरंगजेबाला त्या जसं बोलला तसं तो सांगू सुद्धा शकत नव्हता. पण त्या ठिकाणी औरंगजेबाचे सगळी मनसुबा त्याच्या लक्षात आला. तिथून पुढे छावणी कोरेगावला केली. कोरेगावच्या ठिकाणी आमच्या संभाजी महाराजांना हाल करून त्या ठिकाणी मारलेलं आहे मित्रांनो. एक जर आम्हाला प्रसंग पाहायला, डोळे काढले, जीभ छाटल्या गेली, हात तोडले, पाय तोडले, पण माझा संभाजी राजा त्या ठिकाणी कुठेही झुकला नाही किंवा कुठेही संभाजी महाराजांनी माघार घेतलेली नाही. आता मित्रांनो शेवटचे 5 मिनिटं घेणार आहे तुमचे आणि या 5 मिनिटामध्ये 2 गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तींकडे ज्यावेळेस आपण प्रेरणा स्रोतातून बघत असतो मित्रांनो, यांचा एक गुण हा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही एक जरी गुण छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचा घेतला तर आमच्या आयुष्याचं निश्चित कल्याण होईल मित्रांनो. फक्त मला 2 प्रश्नांचे उत्तर द्यायचे तिथं, की संभाजी महाराजांनी, औरंगजेबाने संभाजी महाराजांना कसं मारलं. तर या ठिकाणी मी एक उल्लेख करू इच्छितो
त्या पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा. हे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी पान नंबर 126 वर संबंध वर्णन केलेलं आहे मित्रांनो. कसं मारलं औरंगजेबानी आपल्या तमाम कोरेगावच्या छावणीमध्ये सर्वांना सांगितलं की या संभाजी महाराजांनी अनेक पद्धतीने त्रास दिलेला आहे, अनेक मुस्लिम राज्यातील शहरं उद्ध्वस्त केले, अनेक मुस्लिमांना त्रास दिला, म्हणून या संभाजीला आपण मृत्यूदंड दिला पाहिजे असं आमचं मत आहे. त्यावेळेस सर्व धर्मगुरूंनी म्हणजे मुल्ला मौलवींनी देखील त्या ठिकाणी माना डोलवल्या आणि संभाजी महाराजांना ठार करण्याचा फतवा, मी शब्द जाणून बुजून वापरतोय मित्रांनो, सगळं त्या पेज नंबर 126 वर दिलेलं आहे. मी त्याच पानाचे तुम्हाला सांगतोय. फतवा औरंगजेबाच्या हाती दिला आणि औरंगजेबाने त्या ठिकाणी संभाजी महाराजांची हत्या केली. आता दुसरं उदाहरण सांगतो की संभाजी महाराजांना कसं मारलं हे बी सांगतोय आणि का मारलं त्याचं एकच वर्णन सांगतो मित्रांनो. त्याचंही वर्णन संभाजी एक चिकित्सा या पुस्तकामध्ये आलेलंच आहे. ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आणखी डॉक्टर सदाशिव शिवदे असतील, कमल गोखले असतील. मला आवर्जून सुरुवातीलाच मला नाव घ्यावं असं वाटलेलं होतं ते म्हणजे जे आमच्या सर्वांचे गुरुवारी आणि इतिहासप्रेमींचं आदर्श स्थान स्वर्गीय वासी बेंद्रे सरांचं, कारण त्यांचे उपकार आहेत मायबापांनो की आज आम्हाला संभाजी महाराजांचं सगळं चरित्र या ठिकाणी वाचायला मिळतं. चांगली संभाजी महाराजांची जे चरित्र लिहिलं आहे ते सर्वात सुरुवातीला या माणसानं 42 वर्ष स्वतःचं आयुष्य इतिहास संशोधनामध्ये घातलं मित्रांनो. आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की संभाजी महाराजांना का मारलं. याचं उत्तर आहे सर जदुनाथ सरकारांनी हिस्ट्री ऑफ औरंगजेब नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये औरंगजेबानी आपल्या पुढच्या वारसदारासाठी 12 आदेश नमूद करून ठेवलेले आहेत. त्या 12 पैकी शेवटचा जो आदेश आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या आदेशामध्ये औरंगजेब काय म्हणतो माहिती आहे का, कुठल्याही राज्यकर्त्यानं किंवा कुठल्याही राज्यामध्ये राज्यकर्ता जो असेल त्या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींची वितम बातमी ठेवणं आवश्यक आहे. आणि ती जर ठेवली नाही तर काय होतंय, तर त्यांनी स्वतः त्या याच्यामध्ये नमूद केलंय. काय म्हणतोय तो की माझ्या आयुष्यामध्ये मी एक चूक केली की आग्र्याच्या भेटीमधून शिवाजीला जिवंत निष्ठू दिलं आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आणि तिचा परिणाम, त्या गोष्टीचा परिणाम उभं आयुष्य मला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करण्यामध्ये व्यतीत करावं लागलं हे औरंगजेब बोलतोय. या एका वाक्यात आम्हाला लक्षात येतं मित्रांनो की औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांना का ठारला मारलं असं. आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं बलिदान हे इतकं म्हणजे प्रखर याचं वर्णन मी सांगतो मित्रांनो, काळजाला म्हणजे भेगा पडतील एवढं भयानक वर्णन आहे ते माझ्या शब्दामध्ये, माझ्या याच्यामध्ये, माझ्या अभ्यासाप्रमाणे संबंध संदर्भ सहित मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी मी परत एकदा आभार मानेन आणखीन एका व्यक्तीचे मित्रांनो. आज 1-2 मिनटं घेतो फक्त शेवटचे. लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम मी अगोदर या विषयाचे आभार मानतो की ज्यांनी संभाजी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका तुमच्या माझ्यासाठी निर्माण केली अशी डॉक्टर अमोल कोले सर आणि त्यांची सर्व टीम यांचे देखील मी या ठिकाणी त्यांनाही खूप धन्यवाद देतो. कारण आमच्या संभाजी महाराजांचं एक चरित्र तुम्ही आम्हाला आमच्या समोर दाखवलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो आज आपला परभणी जिल्हाच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्ती सामाजिक कार्यामधून ज्या व्यक्तींना अन्नधान्य नसेल, काही गोष्टींची आवश्यकता असेल, मदत करतायत. मित्रांनो थोडेसे 2 मिनटं घेतोय पण एक कवितेचं वाक्य, तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, ओढी ती दुःख जनांचे सांडी ती नेत्रकडा. किंवा आमच्या तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. मित्रांनो आमच्यापाशी आमच्या आजूबाजूला कोणीही तुम्हाला जर तुमच्या परीनं जी काही मदत करावीशी वाटेल ती निश्चित करा मित्रांनो. आपला देश, आपला राज्य, आपला देश संबंध एका वाईट परिस्थितीतून जात आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या परिश्रमातून तेही त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत. पण मित्रांनो आपलंसुद्धा काही जे कर्तव्य आहे, आज मला या ठिकाणी आवर्जून काही व्यक्तींचा उल्लेख असा करावासा वाटतो. त्या उल्लेखामध्ये मला आवर्जून एक नाव घ्यावं असं वाटेल मित्रांनो. मोठ्या माणसांनी तर मदत करावीच आणि सगळ्यांची नावं मला इथं घेणं शक्य नाही.
पण एक मी माझ्या हाडाचा शिक्षक आहे मी सुद्धा, आणि माझ्याच एका शिक्षकांनी, एक सामान्य खाजगी संस्थेवर काम करणारा माझा एक शिक्षक आहे मित्रांनो, या माझ्या मित्राचं नाव मला इथं आवर्जून घ्यावं असं वाटेल. सामान्य परिस्थितीमध्ये तो संबंध आमच्या मित्रपरिवाराला एकत्र करतो आणि सगळ्यांच्या माध्यमातून थोडीफार काही मदत जी झाली ती गोरगरिबांना संबंध सहकार्य करतो. त्या मित्राचं नाव आहे मित्रांनो राजू वाघ सर आमचे. मला माहिती आहे राजू वाघ सर, तुम्ही हे बघत असाल तर तुम्हाला हे पटत नाही, पण राजू वाघ सर हे माझ्यासारखे सामान्य आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत. पण मित्रांनो, जगामध्ये जगाचं दुःख या व्यक्तीला बघणं होत नाही मित्रांनो, आणि आपल्या आपल्या परीनं तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. मी तुम्हाला वर्णन का देतोय, सामान्य कुटुंबातला हा मुलगा आहे. संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सहकार्य करणारे अनेक व्यक्ती आहेत, जे की ज्यांचे नावं सुद्धा मला माहीत नाहीत, पण आपल्या सुद्धा गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये तुम्ही जिथून हे व्याख्यान किंवा हा संवाद माझा ऐकत असाल, तिथून तुमच्या परीनं जे जे होईल ना ती मदत करा मित्रांनो. सर्व ठिकाणी, सर्व गोष्टीमध्ये कुठल्याही राजकीय असतील किंवा व्यक्ती असतील, सर्व ठिकाणी ते पोहोचू शकत नाहीत, कारण आम्ही सुद्धा एक या देशाचे आम्ही नागरिक आहेत, म्हणून आमचं काहीतरी कर्तव्य आहे ते पार पाडा आणि मदत करा. कारण या ठिकाणी देश चुकीच्या एकदम वाईट परिस्थितीतून आमचा देश जात आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर मित्रांनो काही एखादा शब्द थोडासा चुकीचा वाटला असेल तर सर्वांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी तुमची सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.